एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प पन्हाळा अंतर्गत राष्ट्रीय पोषण माहचं आयोजन करण्यात आलं होतं। पन्हाळा तालुक्यातील आसगाव इथं त्याची सांगता झाली। या सांगता कार्यक्रमाला ज्येष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ डॉक्टर मधुकर बाचुळकर यांची प्रमुख उपस्थिती होती। पर्यवेक्षिका अश्विनी पाटील यांच्या पोषण प्रतिज्ञेनं सांगता कार्यक्रमाची सुरुवात झाली। बालविकास प्रकल्पाधिकारी नयना पाटील यांनी पोषण माहचं महत्त्व सांगत राबवलेल्या उपक्रमांची माहिती दिली। यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना वनस्पती शास्त्रज्ञ डॉक्टर मधुकर बाचुळकर यांनी रानभाज्यांचं महत्त्व, त्याची शेती, जैवविविधता याबाबत मार्गदर्शन केलं। विदेशी आणि स्वदेशी तसंच रानभाज्या कशा ओळखाव्यात, त्यांचं पोषण मूल्याच्या दृष्टीनं आहारातील महत्त्व याबद्दल मार्गदर्शन केलं। डॉक्टर रुपाली देसाई यांनी गरोदर माता, बालकं, किशोरवयीन मुलींचा आहार कसा असावा याची माहिती देत त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केलं। आत्मा प्रकल्पाचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक RS चौगुले यांनी शेतीला तंत्रज्ञानाची जोड देत शेती करण्याबाबत मार्गदर्शन केलं। सुरेखा माळवे यांनी गर्भधारणा आणि गर्भसंस्कार याबाबत मार्गदर्शन केलं। या निमित्तानं रानभाज्यांच्या पाककृतींचं, भरड धान्याचं तसंच रांगोळी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं। आकार आणि आरंभ उपक्रम, पोषण गुढी, पोषण तोरण, पोषण सप्तपदी, समुदाय आधारित कार्यक्रम, बाळ कोपरा, बाहुली, घर असे विविध स्टॉल मांडण्यात आले होते। वाघवेच्या सेविकांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं पोवाडा सादर केला। सुदृढ बालक स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षिसं देण्यासह समुदाय आधारित कार्यक्रमांतर्गत 5 गरोदर मातांची नोंदणी करून त्यांची पौष्टिक आहारानं ओटी भरण्यात आली। केखले इथल्या सेविकांनी पोषण झिम्मा आणि पपेट शोद्वारे अंगणवाडीमधून देण्यात येणाऱ्या विविध सेवांचं सादरीकरण केलं। कळे इथल्या सेविकांनी पोषण जागर कार्यक्रम सादर केला। कळे इथल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी या सांगता कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिल्पा पाटील, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, सरपंच सुभाष पाटील, बालविकास प्रकल्पाधिकारी प्रतिभा शिर्के, पर्यवेक्षिका RM मुल्लानी, SP मर्दाने, RY अत्तार, SS कोष्टी यांच्यासह अंगणवाडी सेविका आणि मदतनीस उपस्थित होत्या।